आता आपण बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। नागपूर विभागात झालेल्या पावसाचा फडणवीसांकडून आढावा। अतिवृष्टी आणि पुराच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश। वाघ, वैनगंगा, बावनथडी नद्यांना आलेल्या पुरात प्रचंड नुकसान। मणिपूर पुन्हा हिंसेच्या दिशेने। अनेक जिल्ह्यांमध्ये संचारबंदी। 5 दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा मणिपूर सरकारचा निर्णय। मोदींनी युक्रेनला जाण्यापेक्षा मणिपूरला जावं। वाढत्या हिंसाचारावरून संजय राऊतांचा मोदींवर निशाणा। मोदींना मणिपूरमधील हिंसाचार थांबवता येत नसल्याचीही टीका। आमदार राजेंद्र राऊत उद्यापासून बेमुदत ठिय्या आंदोलन करणार। मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी। उद्यापासून सकाळी 10 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत बार्शीत मांडणार ठिय्या। सोयाबीनला दरवाढीसह भक्ती महामार्गाला स्थगिती देण्याचा अजित पवारांचा शब्द। मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीबाबत सरकार नकारात्मक। अजित पवारांसोबतच्या बैठकीनंतर तुपकरांची प्रतिक्रिया। बारामतीत अजित पवारांच्या कार्यकर्त्यांचं पत्र व्हायरल। दादा, तुमचं वागणं बदललंय। कुणाच्या दबावाखाली भावनिक कार्ड खेळताय। पत्रातून कार्यकर्त्यांची खंत व्यक्त। अमरावतीत लाडकी बहीण योजनेच्या बॅनरवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांचा फोटो गायब। पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह फडणवीसांचा मोठा फोटो। मात्र अजित पवारांचा फोटो गायब असल्यानं राष्ट्रवादीत नाराजी। अनिल परब यांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा। दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी प्राप्तिकर विभागानं बजावलेल्या नोटीस उच्च न्यायालयाकडून रद्द। अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांची आत्महत्या। मुंबईच्या वांद्र्यातील इमारतीवरून उडी घेत संपवलं जीवन। आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट।